शिवाजी दोलतांडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार। सिनेमागृहामध्ये जाऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पाहण्याचे आवाहन। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल। मी अश्विनी कदम आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये स्वागत। नांदेड आज दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी अतिथी हॉटेल नांदेड येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे। या चित्रपटाचा मुहूर्त जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला ही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे। शिवाजी दोलतांडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलतांडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखनही केले आहे। सहनिर्माते रामदास मेदगे, जानवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलतांडे, नम्रता सिनेमा विजन हे आहे। तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवादानी पटकथा लिहिली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांचे मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे। पहा नेतानगरी न्यूज प्रतिनिधी मिलिंद मुळे यांना अभिनेता रोहन पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया। सर्वांना जय शिवराय। मी अभिनेता रोहन पाटील आज नांदेडमध्ये आलो। सगळ्या पत्रकार बांधवांचे पहिले मी आभार व्यक्त करतो। नांदेडमध्ये येण्याचं निमित्त असं की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे नाव आपण 6 महिन्यापासून टीव्हीला, न्यूजला, पेपरला, लोकांमध्ये ऐकलं, पण हे नाव आता एक वेगळ्या गोष्टीवर, वेगळ्या पडद्यावर येणार आहे, ते म्हणजे चित्रपटामध्ये। एक सर्वसामान्य मातीतला माणूस, आत्तापर्यंत सिनेमे आले, खूप मोठ्या माणसांवरती आले, पॉलिटिशियनवरती आले, XYZ लोकांवरती आले, पण एक सर्वसामान्य मराठवाड्यात जन्मलेला माणूस, जालना जिल्ह्यात राहणारा माणूस मनोज जरांगे पाटील आजही खूप साधेत अशा सर्वसामान्य माणसावरती एवडा मोठा सिनेमा येतो। संघर्ष होता त्या सिनेमाचं नाव होतं आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज नांदेडमध्ये आलो। खूप छान वाटते। मला एवढं सांगायचं आहे आपल्या माध्यमातून, प्रथमतः मी पत्रकार बांधवांचे आभार पुन्हा एकदा अशासाठी व्यक्त करतोय की आमचे मार्गदर्शक माननीय सन्मान्य मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या आयुष्यामध्ये पत्रकार बांधवांची खूप महत्त्वाची भूमिका आली, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो। त्या सिनेमामध्ये मी जरांगे पाटलांची भूमिका पार पाडली। हा सिनेमा एवढं एकच सांगतो की जरांगे पाटलांचं यश आम्हाला जास्त प्रमाणात दाखवायचं नाही। या सिनेमातून महाराष्ट्राच्या पुढे आम्हाला जरांगे पाटलांचा संघर्ष आणायचा आहे, कारण महाराष्ट्रातल्या काही लोकांना म्हणलो मी, काही लोकांना असे प्रश्न पडलेत की जरांगे पाटील लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील मोठे झाले, पण असं काहीच नाही। लाठीचार्ज झाला, पण जरांगे पाटलांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यातले 15 वर्ष 20 वर्ष आपले वयाला घालवले, किंवा तितके 20 वर्ष त्यांनी समाजासाठी जगले। तो 20 वर्षाचा 15 वर्षाचा संघर्ष आम्हाला 2-2.5 तासाच्या सिनेमातून महाराष्ट्राच्या भेटीला आणायचा आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने मनवला। कारण आपण पाहतो हल्लीच्या युगामध्ये प्रत्येक माणूस संघर्ष करतो, पण स्वतःसाठी करतो, कारण प्रत्येक माणूस स्वतःला मोठं होण्यासाठी बघत असतो, पण जरांगे पाटील असा माणूस आहे की ते समाजासाठी संघर्ष करताय, माझ्या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ते संघर्ष करताय। ही एक प्रामाणिक गोष्ट या सिनेमातून आम्ही मांडली। हा सिनेमा सगळ्या जातींनी बघावा अशी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतो, कारण हा सिनेमा एवढंच सांगतो की हा प्रत्येक वर्गातल्या, मी तर म्हणेल की विद्यार्थ्यांनी सुद्धा हा सिनेमा बघावा, त्यांनी सुद्धा आपल्या नसानसात मनोज जरांगे पाटलांना घ्यावं आणि जरांगे पाटलांसारखा संघर्ष मी म्हणत नाही की तुम्ही राजकारणात करा किंवा सामाजिक कार्यात करा, तुम्ही शिक्षणात जरांगे पाटलांसारखा संघर्ष करा, तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। एक वास्तविक गोष्ट आम्ही समाजाच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या 26 एप्रिल 2024ला हा सिनेमा राज्यभर 2-2.5 हजार शोच्या माध्यमातून आम्ही रिलीज करतोय। त्या सिनेमाच्या प्रमोशनला आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर फिरत असताना वेगवेगळे अनुभव येतात आम्हाला। जसं जरांगे पाटलांना लोक रस्त्याला चौकात स्वागताला थांबायचे, तसं प्रमोशनचं आम्ही टीम राज्यभर फिरतोय। हे लोकांना कळाल्यानंतर चित्रपटाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असं होतंय की आम्हाला चौकात अडवलं जाते। 100-100, 200-200, 500-500 लोकांचा वर्ग आमच्या स्वागतासाठी, सत्कारासाठी, एका सिनेमाच्या टीमसाठी स्वागतासाठी चौकात उभा आहे। म्हणजे हे चित्रपट सृष्टीच्या बाबतीत कदाचित पहिल्यांदा
होते आणि हे प्रेम जरांगे पाटलांवरती, माननीय जरांगे पाटलांवरती. त्याच्यामुळं करोडोच्या संख्येने लोक चित्रपटगृहामध्ये जाऊन जरांगे पाटलांचा सिनेमा बघतील. आणि मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचं की हा सिनेमा आपण निर्मात्याचा बिझनेस होईल म्हणून बघू नका. हा सिनेमा एक गोष्ट, ही जी सिनेमाची गोष्ट आहे ही एक आपल्या योद्ध्याची, हा योद्धा कसा तयार झाला हे आपल्याला पूर्णपणे बघायला भेटणारे माननीय जरांगे पाटलांच्या शुभेच्छा आहेत. आणि 26 एप्रिलला हा सिनेमा खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होतो. काही लोकांना असेही प्रश्न पडलेत की हे असं का झालं, हे असं कुणी केलं का किंवा करायला लावलं का. ह्या सगळ्याच्या घडामोडी किंवा हे जे प्रश्न मनामध्ये जे गैरसमज झालेत ह्या सिनेमातून खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. मी जरांगे पाटलांची भूमिका खूप चांगली पार पाडली. जसं ते परखडपणे त्यांची भूमिका मांडत असतात तसं मी सिनेमातून त्यांची भूमिका खूप जबरदस्त पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो आपण तो सिनेमा बघा.